जय गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, परमपूज्य आप्पा, श्री परमात्मा परशिव, भक्ताचे देव, शिष्याचे गुरु, अनंत शक्तीनं परिपूर्ण असलेलं चैतन्य म्हणजे आपले गुरु माऊली. संताच्या हातामध्ये जो कागद जातो, तो कागद भाग्यवान होतो. संताच्या हातामध्ये जो पेन जातो लिहिण्यासाठी, त्या पेनचंही भाग्य होतं आणि त्या कागदाचंही भाग्य होतं. संताच्या सानिध्यात जाणारे भक्तही भाग्यवान होतात. संताच्या चरणी जो देह नतमस्तक होतो, तो देह ही भाग्यवान होतो. तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे की परमपूज्य आप्पाकडून आपल्याला दीक्षा मिळाली. परमपूज्य आप्पाकडून आपल्याला अनुग्रह मिळाला. परमपूज्य आप्पाची वाणी आपल्या कानावर पडली. हे आपलं परम भाग्य आहे. आपण त्या गुरु माऊलीचं मानस पूजन, दर्शन आणि गुरुमुखातून शिवयोग शास्त्र श्रवण करूया. आपण सर्वांनी सुख आसनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत. दोन्ही हात सरळ आपल्या गुडघ्यावर, तळहात आकाशाकडे करायचे आहेत. पहिलं बोट अंगठ्याला लावायचं आहे. 3 बोट खाली सोडायचे आहे. चिन मुद्रा धारण करायची आहे आणि मानस पूजेला सुरुवात करायची आहे. आपण ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठलेले आहोत. आपल्यासाठी गुरु पहाट आहे, ज्ञानाची पहाट आहे. आपण शिवपाठ, स्नान, इष्टलिंग पूजा करून आपला देह पवित्र झालेला आहे. वाणी शिव नामाचा उद्घोष करून पवित्र झालेली आहे. मन शिवचिंतन करून पवित्र झालेलं आहे. शरीर, वाणी आणि मन ही पवित्रता आपल्याला गुरु दर्शनाला घेऊन जात आहे. आपण वीर मठ राजूर येथे गेलेलो आहोत. मठामध्ये पहिलं पाऊल टाकल्या टाकल्या अगाध शांतीचा आपल्याला अनुभव येत आहे. जी भूमी गुरु मडिवाळ अप्पाजी, स्वत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु, त्यांच्या पद स्पर्शानं पावन झालेली, राष्ट्रसंत अप्पाच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या त्या भूमीमध्ये अद्भुत शांती, अद्भुत आनंद, अद्भुत प्रसन्नता भरलेली आहे. ती आपल्याला अनुभवास येत आहे. आपण मठामध्ये गेलेलो आहोत. मठातील नळाची तुट्टी चालू करून आपले हात, पाय, मुख स्वच्छ धुतलेला आहे. तिथं ठेवलेली विभूती आहे
ती विभूती आपण कपाळावर त्रिपुंड धारण केलेला आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकावर आपण नतमस्तक झालेलो आहोत. तिथं विशाल बेलाचं झाड आहे. त्या बेलाच्या झाडाचे 5 बिल्वदळ आपण सर्वजण शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ आपण तोडत आहोत. बिल्वदळ तोडल्यानंतर आपण दुसऱ्या मजल्यावर अप्पाच्या दर्शनासाठी एक एक पायरी चढून वरी जात आहोत. वर गेल्या गेल्या बरोबर त्या झोपाळ्यावर परमपूज्य गुरु माऊली बसलेले आहेत. माऊलीने कपाळावर त्रिपुंड भस्म धारण केलेला आहे. कुंकुम लावलेला आहे. बदामी शर्ट परिधान केलेला आहे. गळ्यामध्ये हिरवं सोवळं टाकलेलं आहे. पांढरी शुभ्र धोती परिधान केलेली आहे. माऊलीने चरण त्या चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे. आपल्याला पाहून माऊलीला खूप आनंद झालेला आहे. प्रसन्न वदनानं माऊली आपलं स्वागत करत आहेत. आपणही माऊलीला पाहून आपलं सगळं पाप ताप दैन्य निघून गेलेलं आहे. गुरुचं शिष्यावरलं प्रेम, शिष्याचं गुरुच्या चरणावरलं प्रेम येथे दोन्हीचा संगम झालेला आहे. आणि परमपूज्य अप्पाच्या आपण जवळ गेलेलो आहोत. आपल्या हातानं ओवलेला पुष्पहार, एक एक फूल, एक एक बिल्वदळ ओवताना शिवाय नमः, शिवाय नमः आपल्या मीपणाचं आपण समर्पण केलेलं आहे. नमः म्हणजे माझं नाही, शिवाय म्हणजे शिवाचं आहे. मी आणि माझं बाजूला काढून केवळ शिव भावनेनं ओवलेला पुष्पहार आम्ही अप्पाच्या गळ्यात घालत आहोत. आणि अप्पा आशीर्वाद रूपानं तोच हार आमच्या गळ्यात घालत आहेत. आता आम्ही अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. खाली अभिषेकाचं ताट ठेवलेला आहे. उजव्या बाजूला पवित्र जलाचा कुंभ आहे. त्या कुंभानं आम्ही शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अप्पाच्या चरणाचा आम्ही अभिषेक केलेला आहे. अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पांढऱ्या उपरण्याने धुतलेल्या अप्पाची चरण अलगद हळुवार आम्ही पुसून घेत आहोत. आणि दोन्ही चरणांना आम्ही अनुलोम विलोम पद्धतीने भस्म लावलेलं आहे. अंगठ्याला हळदी कुंकुम लावत आहोत. आणि आम्ही तोडून आणलेले बिल्वपत्र अतिशय प्रेमाने शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून अप्पाच्या चरणी समर्पित केलेले आहेत. अप्पाच्या चरणाचं पूजन झालेलं आहे. चरणीचं तीर्थ आम्ही ग्रहण केलेलं आहे. ते तीर्थ घेताच आमच्या पातकाची हानी झालेली आहे. त्या तीर्थानं आमचा देह निरोगी झालेला आहे. मन पवित्र झालेला आहे. वाणी अमृतासारखी मधुर झालेली आहे. त्या गुरुतीर्थाचा महिमा आम्ही अप्पाची आरती केलेली आहे. आणि आता आम्ही अप्पाच्या चरणी साष्टांग दंडवत घातलेला आहे. अप्पा, आमचं शरीर, आमचं मन, आमचा प्राण, आमची वाणी सर्वस्व तुमच्या चरणी समर्पित केलेली आहे. आता या देहाचे करते करविते तुम्हीच आहात अप्पा. ही शरणागतीचा भाव ठेवून आपण सर्वजण
आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत आणि आप्पाला विनंती करत आहोत, आप्पा, तुम्ही या जीवाचा शिव करण्यासाठी मानवी देह धारण केला आणि 104 वर्षाच्या देह कालात तुम्ही शिवनाम सप्ताह, अनुष्ठान, अधिक मास सप्ताह ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीवाला शिव करण्यासाठी इष्टलिंग दीक्षा, मंत्र दीक्षा, शिव कीर्तन, शिव भजन, प्रवचन ही मालिका सुरू केली आणि सर्वांचे अंतरंग शुद्ध केले. त्या अंतरंगामध्ये शिवयोगाचा बोध व्हावा यासाठीची आमची भूमी तुम्ही तयार करून घेतली आप्पा. आणि तुम्ही लिहिलेलं शिवयोग शास्त्र, ते शिवयोग शास्त्राचं बीज रुजवण्यासाठी ही अंतकरण रूपी भूमी तयार झालेली आहे हे जाणून तुम्ही आम्हाला आपल्या चरणाजवळ बोलावलेला आहे. आम्ही आपल्या चरणाजवळ बसलेलो आहोत आप्पा. तुम्ही आमची निवड केली हे शिवयोग शास्त्र सांगण्यासाठी, हे आमचं परम भाग्य आहे. लाखो शिष्यामधून निवडून आम्हाला तुम्ही काढलं आणि आपल्या चरणाजवळ बसून घेतलं आणि हे शिवयोग शास्त्र आपण सांगत आहात, हे आमचं भाग्य आहे आप्पा. आता तुमच्या चरणी विनंती आहे, आम्ही मनाचे कान करून तुमच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. ते पवित्र शिवयोग शास्त्र आपल्या मुखातून श्रवण करण्याची आमची इच्छा आहे आप्पा. आमच्यावर कृपा करा. परमपूज्य माऊलीने आमची विनंती स्वीकारलेली आहे आणि प्रसन्न वदनानं होकार दिलेला आहे. माऊली ते शिवयोग शास्त्र सांगत आहेत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमशादिलक्षम एकम नित्यमिमलमचलम सर्वधी साक्षभूतम भावातीतं त्रिगुणरहितं श्री गुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र ग्रंथातील प्रस्तावना पाहत आहोत. आपण शिव जो सतचित आनंद स्वरूप आहे, तो शिव अज्ञानानं जीव झाला. तोच शिव विश्वरूपात विकसित झाला, 36 तत्वामध्ये विकसित झाला. तो शिव म्हणजे दुसरं कोणी नाही, आपलं आत्मचैतन्य. आत्मा आणि शिव एकच आहेत. ही कथा आपली आहे, आपल्या जीवनाचा विकास आहे, आपल्या आत्मशक्तीचा विकास. आपली इच्छा म्हणजे शक्ती तत्व, आपला संकल्प म्हणजे सदाशिव तत्व, आपण निर्माण केलेलं विश्वाचं नियमन नियंत्रण करण्याची इच्छा म्हणजे ईश्वर तत्व, आणि मी आणि ही निर्माण केलेले विश्व एकच आहे ही जाणीव म्हणजे शुद्ध विद्या. ही शुद्ध विद्या ही शिवाची शक्तीच आहे, पण ती माया होते. माया हे पुढचं 6वं तत्व आहे. हे 6वं तत्व ज्यावेळेस निस्वार्थी असतं त्यावेळेस ते जीवाला शिवाकडे घेऊन जातं, आणि ते स्वार्थी होतं त्यावेळेस त्या शिवाला त्याचं शिव पण विसरवतं आणि संसारामध्ये गुंतवतं
आणि 84च्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये फिरवतं. या माया तत्वाचा आपण अभ्यास करत आहोत. आपण पंचसादाक्य काल पाहिलेले आहेत. पंचसादाक्य म्हणजे काय? एखादा चित्रकार आहे, तो एके ठिकाणी शांत बसलेला आहे. त्याच्या मनामध्ये काहीच संकल्प नाही, विकल्प नाही, कसलीच इच्छा नाही. डोळे मिटून शांत बसलेला आहे. ते शिवसादाक्य, चैतन्य शक्ती. त्या चित्रकारामध्ये सर्व चित्र निर्माण करण्याची शक्ती आहे, पण आता तो शांत आहे, चैतन्यामध्ये स्थिर आहे. हे शिवसादाक्य. त्या चित्रकाराला आनंद घेण्याची लहर निर्माण झाली. काहीतरी चित्र काढलं पाहिजे, पण कोणतं चित्र काढायचं आहे काय काहीच ठरलेलं नाही. त्याची इच्छा, त्या इच्छेला आकार नाही. म्हणून हे अमूर्त सादाख्य, त्या चित्रकाराची आनंद शक्ती. त्या चित्रकाराला विश्वरूपी चित्र काढायची इच्छा झाली की मला विश्वाचं चित्र रेखाटायचं आहे, अशी इच्छा झाली. ती इच्छा म्हणजे मूर्त इच्छा. त्या इच्छेला आकार आला. इथे आकाराची सूक्ष्म सुरुवात झाली. ही शिवाचं मूर्त सादाख्य आणि इच्छाशक्ती. पुढं कर्तृ सादाख्य. कर्तृ सादाख्य, इथं शिवाची ज्ञान शक्ती. त्या चित्रकारानं ब्रश घेतला, रंग घेतला, कागद घेतला आणि ते चित्र काढायला सुरुवात केली. आणि ते चित्र आता स्पष्ट दिसू लागलेलं आहे. तो चित्रकार आणि ते चित्र स्पष्ट दिसू लागलेलं आहे. ही शिवाची ज्ञान शक्ती. सृष्टी कशी निर्माण करायची, कोणते रंग भरायचे, कोणते जीव निर्माण करायचे, हे ज्ञान इथं स्पष्ट झालं आणि ते जगाचं चित्र येथे दिसू लागलं. आणि तो चित्रकार कर्म साधक्यामध्ये क्रियाशक्तीनं तो चित्र पूर्ण करतो. येथे क्रियाशक्तीचा पूर्ण विकास होतो. पण चित्रकाराला जाणीव असते, हे चित्र आणि मी वेगळं नाही, हे माझाच संकल्प आहे, ही माझीच इच्छा शक्ती आहे, हे माझच स्वरूप आहे. हे आहे कर्मसादाक्य. ही भौतिक जगातील चित्रकार वेगळा असतो, कागद वेगळा असतो, रंगपेटी वेगळी असते, ब्रश वेगळा असतो. पण इथं शिव हे विश्वरूपी चित्र काढण्यासाठी कागद तोच झाला, रंग तोच झाला, चित्रकार तोच झाला आणि त्या कागदावरलं चित्र ही तोच झाला. त्रिलोक्य संपदा लेख्य समूलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. तर हे पंच सादाख्य, पहिलं सादाख्य शिवाची चैतन्य शक्ती, दुसरं सादाख्य आनंद शक्ती, अमूर्त सादाख्य, तिसरं मूर्त सादाख्य शिवाची इच्छा शक्ती, चौथं सादाख्य कर्तृ सादाख्य शिवाची ज्ञान शक्ती आणि पाचवं कर्म सादाख्य शिवाची क्रियाशक्ती. आपल्याला पंच सादाख्य समजले का? सांगता येतील का? जय गुरुदेव भाऊ. जय गुरुदेव. सांगा. आपण
पंचसादाख्य सांगितले. तर नंबर 1 शिवसादाख्य. म्हणजे पूर्ण सांगू का आजचं सांगू भाऊ? जय गुरुदेव. पण शिवसादाख्य म्हणजे या शिवसादाख्यामध्ये शिव हा स्वतःमध्ये पूर्ण स्थिर असतो. इथे म्हणजे शक्तीचा संकोच नाही. म्हणजे इथे शिव कसा अगाध शांती, संकल्प विकल्प रहित असतो आणि इथे त्याला काही इच्छा नाही, संकोच नाही, संकल्प नाही. इथे फक्त विकासाचा शुद्ध प्रकाश आहे. म्हणजे इथे फक्त चैतन्य शक्ती आहे. शिवसादाख्यामध्ये फक्त चैतन्य शक्ती आहे, जिथून सर्व काही सुरू होते पण अजून काही सुरू झाले नाही. मग असं आपण सांगितलं की शिवाची चैतन्य शक्ती म्हणजे केवळ प्रकाश, आणि हे शिवसादाख्य म्हणजेच शिवाचे प्रथम सद्योजात मुख आहे. हे झालं शिवसादाख्य. आता नंबर 2चं अमूर्त सादाख्य. आता ह्यामध्ये आपण शिवसादाख्य हेच शिवतत्व आहे आणि इथे चैतन्य शक्ती आहे आणि शिवसादाख्य हेच सद्योजात मुख आहे. आता दुसरं अमूर्त सादाख्य. 2 नंबरचं पंचसादाख्यापैकी दुसरं अमूर्त सादाख्य. इथे काय होते, जेव्हा शिवाला आनंद घेण्याची लहर येते, म्हणजे फक्त लहर येते, आणि तेव्हा तिथे शक्ती तत्व प्रगट होते. म्हणजे शक्ती तत्व, आनंद शक्ती असते तिथे आणि शक्ती तत्व. पण शिवाला फक्त लहर येते, पण काय करायचं ते माहित नाही शिवाला. म्हणजे या इच्छेला अजून आकार आलेला नाही. अमूर्त म्हणजे आकार रहित, म्हणजे नाही. म्हणजे ह्या अमूर्त सादाख्यामध्ये इच्छेला अजून आकार आलेला नाही, म्हणून त्याला अमूर्त म्हणायचं. मग इथे फक्त इच्छेची उपस्थिती आहे पण आकार नाही. आपण लक्षात ठेवायचं की अमूर्त सादाख्यामध्ये इच्छेची फक्त उपस्थिती आहे पण आकार नाही. मग आपण दृष्टांत दिला भाऊ, जसे फुलाचा सुगंध, म्हणजे सुगंधाची उपस्थिती आहे, आपल्याला सुगंध वास येतो पण तिथे काही आकार दिसत नाही. तसं म्हणजे अमूर्त सादाख्य ही शिवाची आनंद शक्ती आहे आणि हे शिवाचे वामदेव मुख आहे. अमूर्त सादाख्य हे शिवाचे वामदेव मुख आहे. आवाज येतोय ना भाऊ? येतोय येतोय, बोला. जय गुरुदेव. आता हे झालं 2. आता तिसरं सादाख्य मूर्त सादाख्य. मूर्त सादाख्य म्हणजे इथे इच्छाशक्ती म्हणजे सदाशिव तत्व. मग मूर्त सादाख्य मध्ये काय होतं, तर इथे इच्छाशक्तीचा विकास होतो. म्हणजे शिव इथे काय करतात, संकल्प करतात. काय संकल्प करतात की त्यांची इच्छा होते की मी एक आहे तर मला अनेक व्हावयाचे आहे. म्हणजे मूर्त सादाख्यामध्ये आकाराची सुरुवात झाली आहे. म्हणजे मला एक आहे आणि मला अनेक आकारामध्ये निर्माण व्हावयाचे आहे, अनेक आकारामध्ये मला प्रगट व्हायचे आहे, असे शिव परमात्मा इच्छा करतात. आणि मग ही आकाराची सूक्ष्म सुरुवात आहे. मूर्त सादाख्य हे आकाराची सूक्ष्म सुरुवात आहे. मग ही मूर्त सादाख्य शिवाची इच्छाशक्ती आहे आणि हे शिवाचे अघोर मुख आहे. मूर्त सादाख्य हे शिवाचे अघोर मुख आहे. आणि सदाशिव तत्व तिसरं तत्व, तिसरं सादाख्य, असं आपण लक्षात ठेवायचं. आणि हे तिसरे मुख म्हणजे पंचमुखापैकी अघोर मुख. आता चौथं सादाख्य कर्त्र सादाख्य. इथे ईश्वर तत्व येते आणि इथे शिवाची ज्ञानशक्ती प्रगट होते. आपणचं प्रवचन ऐकलं भाऊ की जेव्हा ब्रह्मदेवाला शिवानी सांगितलं की
सृष्टी उत्पन्न करा. तर आप्पा म्हणतात की ब्रह्मदेवानी विचार केला सृष्टी उत्पन्न करायचा, प्रयत्नही केला, पण त्यांना ज्ञानशक्तीचा अभाव झाला. म्हणून ते शिवाकडे शरण येतात की परमात्मा, आपण सृष्टी उत्पन्न करून दाखवा मला, मला जमत नाहीये, म्हणून शरण येतात. तर तेव्हा शिव ब्रह्मदेवाकडे बघून हसतात, असं आप्पा सांगतात. संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, की मग ते हो म्हणतात. आणि मग तेव्हा शिवानी 770 शिवगणांची सृष्टी उत्पन्न केली. ब्रह्मदेवाला म्हणजे प्रॅक्टिकल करून दाखवलं. ब्रह्मदेव म्हणतात, मला असं खरं खरं करून दाखवा की कसं सृष्टी उत्पन्न करायची. आणि तेव्हा ब्रह्मदेवाकडे ज्ञानशक्तीचा अभाव होता, म्हणून शिवानी ते उत्पन्न केलं. आणि आप्पा म्हणतात, शिवगण कसे होते, तर भाळी भस्म, लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, आणि मुखी शिवपंचाक्षरी मंत्र. मग ते म्हणतात, मुखी शिवपंचाक्षरी मंत्र. आप्पा खूप गोड हसून म्हणतात की शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. असं सुंदर रूप शिवगणांचं आहे. आणि एवढं सुंदर रूप पाहून शिव आणि शक्ती यांना खूप परमानंद होतो, असं आप्पा सांगतात. तसं इथे शिवाची ज्ञानशक्ती प्रगट होते कर्तृ सादाख्यमध्ये, आणि ते आहे ईश्वर तत्व. मग आता या कर्तृ सादाख्यामध्ये सृष्टी कशी निर्माण करायची, मग शिव इथे काय करतात, आपण सांगितलं की त्रैलोक्य संपदा लेख्य समुलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय पर ब्रह्मणे नमः. आजचं तर खूप छान समजलं भाऊ पंचसादाख्य. चित्रकाराचं दृष्टांत म्हणजे समजून सांगितलं आपण. तर सृष्टी कशी निर्माण करायची याचं रेखाचित्र म्हणजे शिवानी तयार केलं. मग आता या कर्तृ सादाख्यामध्ये मग शिवाला असं स्पष्ट झालं की आता आपण कसा जीव निर्माण करायचा, म्हणजे पशु पक्षी वेगवेगळे ह्या पृथ्वीवर आहेत ना जीव. जीव आहे सजीव, निर्जीव. तसं विश्व कसं निर्माण करायचं त्याचं चित्र त्यांना स्पष्ट झालं. त्यात आपण कसे प्रविष्ट, आणि हे शिव हे त्या जीवामध्ये कसं प्रविष्ट व्हायचं त्याचं संपूर्ण रेखाचित्र निर्माण झालं. आणि या कर्तृ सादाख्यामध्ये विश्वाचं रेखाचित्र निर्माण होते. मग आपण सांगितलं की ब्ल्यू प्रिंट तयार केली शिवानी कर्तृ सादाख्य. आणि हे आहे ईश्वर तत्व, ज्ञानशक्ती. आणि चौथं मुख म्हणजे कर्तृ सादाख्य म्हणजेच ते आहे तत्पुरुष. तत्पुरुष मुख आहे कर्तृ सादाख्य म्हणजे तत्पुरुष मुख. कर्तृ म्हणजे आपण सांगितलं भाऊ की कर्तृ, आप्पांनी सांगितलं की कर्तृ म्हणजे काय, तर जो जाणतो आणि करण्याची क्षमता ठेवतो तेच कर्तृ सादाख्य. इथे क्रियाशक्ती येते नाही ह्याच्यामध्ये, आणि ज्ञानशक्ती, आणि इथे जग स्पष्ट दिसू लागते असं आपण सांगितलं भाऊ. आणि पाचवं शेवटचं कर्म सादाख्य, तिथे क्रियाशक्ती येते. आणि अंतिम शक्ती ही आहे अंतिम शक्ती, शुद्ध विद्या तत्व. आणि मग कर्म सादाख्यामध्ये मी आणि जग इथं भेद दिसू लागतो, पण तरीही शिवाचं तिथे शिवाचं रूप म्हणजे जाणीव असते की मी आणि जग हे वेगळं नाही तर एकच आहे. मग हे आहे कर्म सादाख्य, हे ईशानमुख आहे, शुद्ध विद्या तत्व आहे. आणि इथं शिव हे पूर्ण शक्तीने विश्वरूपात नटतो. मग आपण त्याचा मेळ पण घालायचा असं सांगितलं भाऊ. पाचा पाचाचा म्हणजे ते पण चार्ट असं सांगितल्यासारखं की शिवतत्वाचं वेळ चाललंय का भाऊ, सांगू का? सांगा सांगा. शिवतत्वाचे आता हे तत्व झाले, नंतर सादाख्य, आणि नंतर मुख आणि शक्ती. तर शिवतत्वाचं सादाख्य कुठलं, शिवसादाख्य.
मुख कुठले? सद्योजात मुख. आणि शक्ती चैतन्य शक्ती. हा आपण चार्टच बनवून ठेवायचा प्रत्येकाने. दुसरं आहे शक्ती तत्वाचं अमूर्त सादाख्य, वामदेव मुख, आनंद शक्ती. सदाशिव तत्वाचे मूर्त सादाख्य, अघोर मुख आणि इच्छाशक्ती. ईश्वर तत्वाचे कर्तृ सादाख्य, तत्पुरुष मुख आणि ज्ञानशक्ती. आणि शुद्ध विद्या तत्वाचे कर्म सादाख्य, इथे क्रियाशक्ती आणि ईशानमुख. असं 5 सादाख्यांचं स्वरूप आहे. आणि इथपर्यंत शिवाची शुद्ध माया आहे, जी शिवाला शिवाकडे म्हणजे जी जीवाला शिवाकडे घेऊन जाते. जय गुरुदेव भाऊ. खूप छान समजलं भाऊ. जय गुरुदेव. डॉक्टर ताई तर प्रवचनकारच झाल्या. डॉक्टर ताईंनी पंचसादाख्य खूप सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे. जे सांगितलं आपण ते संपूर्ण लक्षात ठेवून जशाला तसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शिवाच्या हे 5 सादाख्य. आता पंचशक्ती कोणकोणत्या? इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, संकोच शक्ती आणि विकास शक्ती. इच्छाशक्ती म्हणजे काय? काहीतरी निर्माण करण्याची इच्छा. ज्ञानशक्ती म्हणजे काय? काय निर्माण करायचं आहे आणि कसे निर्माण करायचं आहे याचं आकलन. आणि क्रियाशक्ती म्हणजे काय? जो संकल्प केला आहे त्याला प्रत्यक्षात उतरवणं. मग शिवानं इच्छा काय केली? विश्व निर्माण करायचं. कसं निर्माण करायचं? त्याची ज्ञानशक्ती आणि ते निर्माण करायची संकल्पना प्रत्यक्षात उतरवायची क्रियाशक्ती. पण या क्रियाशक्तीतून तयार झालेल्या विश्वामध्ये स्वार्थरूपी माया शिरली आणि त्या शिवानं आपलं स्वरूप विसरलं. स्वरूप विसरल्यामुळं त्याचा काय झाला? संकोच झाला. तो अनंत शक्तीने नटलेला शिव जो कसा आहे? सर्व करता, सर्व शक्तिमान, त्यानंतर सर्व ज्ञानी, ज्ञान स्वरूप, पूर्ण तृप्त, नित्य, पूर्ण स्वतंत्र, सर्व व्यापक. पण ह्या मायेच्या पंचकंचुकानं जीव काय झाला? स्वतःच स्वरूप विसरून गेला. म्हणून ती शिव कसा झाला? इथं संकोचित झाला, मर्यादित झाला. मग या मर्यादित झालेल्या शिवाचला पुन्हा शिवाकडे घेऊन जाण्यासाठी आपण कसे आहोत? स्वतःच स्वरूप विसरलो, आपलं अनंत स्वरूप विसरलो की मी शिव आहे. ही कथा आपली चालू आहे. आपण कसे आहोत? शुद्ध चैतन्य स्वरूप, जिथं संकल्प नाही, विकल्प नाही, कसली इच्छा नाही. जसं झोपेमध्ये संकल्प विकल्प रहित चैतन्य, सुषुप्तीत जीव जसा शिवालीन होतो, तसंच आपलं शुद्ध स्वरूप आहे. पण आपण स्वतःला या मायेमुळे विसरलो. अपरा माया, जी अधो माया आहे, जी स्वार्थी इच्छा आहे, त्याच्यामुळं आपण विसरलो. मग आपण शुद्ध चैतन्याला इच्छा झाली की आपण आनंद घेण्यासाठी दुसरं कोणतर पाहिजे. आपलंच उदाहरण घेऊ आपण. आनंद घेण्यासाठी आपण लग्न केलं, शक्ती आली. आपली इच्छा म्हणजे आपली शक्ती. आणि पुन्हा संकल्प केला की मला लेकरं बाळ झाले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये माझा स्वभाव, माझं रूप प्रकट झालं पाहिजे. हे कोणचं तत्व? हे कोणतं तत्व? ईश्वर तत्व, सदाशिव तत्व. हे तत्व कोणतं आहे? सदाशिव तत्व. आणि पुन्हा
जो मी संसार उभा केलेला आहे ते माझच रूप आहे ही जाणीव म्हणजे शुद्ध विद्या. आणि पुढचं तत्व आहे सहावं माया. जोपर्यंत निस्वार्थ माया असते तिला परामाया म्हणतात. आणि त्या मायेमध्ये ज्यावेळेस स्वार्थ शिरतो ती अपरामाया होते. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. पुढं म्हणतात सदाशिव तत्वाद्वारे शिवाशी एक रूप असलेल्या त्या धर्मचारिणी शिवशक्तीस समर्पित करते. ही शुद्ध विद्या म्हणजे शक्ती घरातल्या सगळ्याला शुद्ध विद्या देते की पूजा केली पाहिजे, जप केला पाहिजे, शिवपाठ वाचला पाहिजे. तुम्ही घरच्या सगळ्या माणसाला म्हणता की नाही? तुम्हाला ज्या दिवशी कळालं तुम्ही चितशक्ती आहात, तुम्ही भगवती आहात, तुम्ही जगन्माता आहात, तुम्ही घरच्या माणसाला सदाशिव तत्व, ईश्वर तत्व, शक्ती तत्वाकडून शिव तत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला का? बोला, केला का? या सदाशिव तत्वाद्वारे शिवाशी एक रूप असलेल्या त्या धर्मचारिणी शिवशक्तीत समर्पित करते. म्हणून या वस्तूला माया म्हणतात. ती शुद्ध माया आहे. जी स्त्री घरच्या पतीला शिवपूजा करायला सांगते, बाहेरून आल्याबरोबर पाणी देते, पाय धुवायला, हातपाय पुसायला टावेल देते आणि अगोदर विभूत आणून देते, तुम्ही विभूती लावा. ही शुद्ध विद्या आहे. सकाळी उठल्याबरोबर स्नान केल्याशिवाय, पूजा केल्याशिवाय चहा पाणी काही घ्यायचं नाही. ही मुलांना सांगते, आपल्या पतीला सांगते. ती कोण आहे? शुद्ध विद्या, भगवतीची शक्ती आहे. म्हणून या मायेला परामाया म्हणतात. म म्हणजे शिव, य म्हणजे जाणे, पोहोचवणे. शिवाकडे जे घेऊन जाते ती परामाया आहे. हे आहे परामायेचे स्वरूप. वीरशैवानी अपरामाया पण मिथ्या किंवा कल्पित अशी मानली नाही, ती भेदात्मक मानली आहे. जी भेद निर्माण करते आणि जीव चैतन्याला पंचकंचुक प्रविष्ट करून माया मला बरोबर कर्म मलाने बांधून जन्म मरणाच्या कधीही न संपणाऱ्या चक्रात अडकवते. आपण शुद्ध मायेचं सांगितलं. घरची आपली स्त्री, आई, पत्नी, बहीण ही भगवतीचं स्वरूप आहे. ती शुद्ध विद्येचं स्वरूप आहे. ती ज्यावेळेस घरच्या सगळ्याला सदाचार शिकवते. एखादं लेकरू एखाद्या दिवशी पेन्सिल घेऊन येतं शाळेतली, आई मला पेन्सिल सापडली. त्यावेळेस ती आई सांगते की बाळा, ही कुणाची वस्तू उचलायची नाही. आपल्या परमरश्यात सांगितलेला आहे, वाटेवरी धन पडले असता त्याशी धनी कोणी नसता, तेही अपेक्षेने उचलून घेता निरपेक्षता बुडाली. ती पेन्सिल कुणाची आहे? तू सरकड जा आणि सरला सांग की ही मला पेन्सिल सापडली आहे. त्यावेळेस ज्याची कुणाची असेल त्याला ते मिळेल. ही ज्यावेळेस आई सांगते त्यावेळेस ती परामाया असते, शुद्ध विद्या असते. पण ज्यावेळेस त्या स्त्रीच्या मनामध्ये स्वार्थ शिरतो, माय पेन्सिल आणलंयस, चांगली पेन आणाव की नाही, एखादी वही आणाव का नाही, असं ज्यावेळेस म्हणते त्यावेळेस ती अपरामाया होते. तिच्यामध्ये भेद शिरतो. आणि असं म्हणल्यानंतर ते लेकरू पुढं काय होईल हो मोठा होऊन? कोणाला सांगता येईल? मोठं झाल्यावर ते लेकरू काय होईल? मोठा चोर बनेल. ओम नमः शिवाय. मोठा चोर बनेल. मग तुम्ही भगवती आहात, तुम्ही शक्ती आहात. तुमच्या घराला त्या शिव तत्वाकडे, आनंदमय तत्वाकडे न्यायचं आहे का? चोर झाल्यानंतर कोणतं सुख मिळेल का दुःख मिळेल? काय मिळेल? दुःख मिळेल. शिवशक्तीकडे न्यायचं त्याला. ओम नमः शिवाय.
तर आईचं कर्तव्य आहे, आई भगवती आहे, आई पार्वती आहे, आई जगदंबा आहे, आई शुद्ध विद्या आहे, आई चिच्छक्ती आहे. तिनं बाळाला वळण लावलं पाहिजे, बाळा चोरी करू नये. आता कोणतर पैसे द्यायचे मागाया माणूस येते, पैसे मागाय आलं की आई वडील सांगतात, आई आहे का म्हणून विचारलं की आई घरी नाही म्हणून सांग. मग त्याला खोटं बोलायला कोण शिकवलं? कोण शिकवलं? आईनं शिकवलं. आईनं शिकवलं. आई ज्यावेळेस खोटं बोलायला शिकवते त्यावेळेस कोण असते ती? कोण? अपरमाया. अपरामाया, अधोमाया. आणि मग ती लेकराला शिवाकडे घेऊन जाते का संसारात गुंतवते? संसारात गुंतवते. संसारात गुंतवते. मग हे परामायेचं स्वरूप आहे. ही जीव चैतन्याला चुकीची दिशा देते. ती नवऱ्याला म्हणते, काय हो पूजा पाठ करीत बसला, उठलं की शिवपाठ म्हणला, उठलं की लिंग पूजा म्हणला, बघा ते शेजारचे कसं रावल्यात, मस्त फिरायला चालल्यात, हॉटेलमध्ये जेवल्यात, धाब्यावर जेवल्यात, तुम्ही म्हणजे उग पूजा करत बसला. असं जर म्हणलीस त्या स्त्रीनं, तर ती काय झाली? अपरामाया. आपण बुडुनी दुसऱ्या ते बुडवी, आपण बुडुनी दुसऱ्या ते बुडवी, अशी तिची ज्यावेळेस वृत्ती होते. पूजा करणाऱ्या पतीला पूजा करू देत नाही, शिवपाठ म्हणणाऱ्या पतीला शिवपाठ करू देत नाही. आपणही करायचं नाही, करायचंही नाही. नाचुनिया गाती वाजवी ती टाळ, आमुचे कपाळ उठवले हो. काय भजन भजन लावतात, उगत किटकिट किटकिट लावल्यात. नाचत्यात, टाळ वाजवित्यात, आमचं डोकं उठवून टाकल्यात. असं जे स्त्री म्हणते ती का असते? अपरामाया. असं जी आपली इच्छा होते, अशी जी आपली इच्छा होते, पुरुषाची इच्छा झाली तर ती इच्छा म्हणजे कोण? अपरामाया. आणि ती पंचकंचुकात जीव चैतन्याला बांधते. शिवाचं स्वरूप कसं आहे? शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. त्याची इच्छा कशी आहे? शुद्ध आहे. त्याचा संकल्प कसा आहे? शुद्ध आहे. त्याचं नियमन कसं आहे? शुद्ध आहे. पण त्या इच्छेमध्ये ज्यावेळेस स्वार्थ शिरतो, स्वार्थ शिरला म्हणजे मी वेगळा आणि हे जग वेगळा, ही भावना म्हणजे अपरामाया. स्वतःला जगापासून वेगळं समजू लागतो. शुद्ध विद्या म्हणजे काय? मीच विश्वरूपानं नटलेला परमात्मा, ही शुद्ध माया. आणि मी वेगळं आणि जग वेगळं, ही अपरामाया. ही अपरामाया आहे. ही पंचकंचुकानं प्रविष्ट होते. शिव कसा आहे? सर्व करता, सर्व शक्तिमान. मग ही पूजा करून पती म्हणतो, काय आपल्याला कमी पडणार नाही. परम पूज्य अप्पाची कृपा आहे. आपण नित्य इष्टलिंग पूजा करतो, जप करतो, पंचाक्षरी महामंत्राचा जप करतो, नित्य शिवाय नमा नामस्मरण करतो. आपल्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. त्यावेळेस ती माया म्हणते, भले तुम्ही देव लागून गेलो का? देव येऊन इथं राशन भरणार आहे का? देव येऊन कपडे आणून देणार आहे का तुम्हाला? सर्व शक्तिमान असलेल्या शिवाला, सर्व करता असलेल्या शिवाला ही माया कलाकंचुकामध्ये आणते. अहो तुम्ही सामान्य माणसा, ते महाराज होते, आप्पा होते, तुम्ही का? आपण साधे माणसा, उग पूजा केलो म्हणजे झालं, उग जप केलो म्हणजे झालं. आपलं मर्यादा बघा, आपला अंतरून बघा. असं जे मर्यादित करते ती कला तत्व आहे. सर्व शक्तिमान शिवाला आपल्या प्रभावानं मर्यादित करते. तुम्ही पूजा केलो म्हणजे देव झालो का? 3 टाइम आंघोळ पूजा केलो म्हणजे देव झालो का? असली लई झाल्यात. असं म्हणणारी त्याला कला तत्वामध्ये आणते.
तो सर्व करता सर्व शक्तिमान स्वरूप विसरतो आणि रोज ऐकून ऐकून म्हणतो खरंच की ग मी सामान्य देहाव, पूजा केलं म्हणजे काय झालं, आप्पा आप्पाच होते, आपण आप्पा आपणच आहोत. ही कला तत्वामध्ये जीव बांधल्या गेला. पुढचं तत्व विद्या. माझा देव, मी ज्या लिंगाची पूजा करतो तो सर्वज्ञ आहे, ज्ञान स्वरूप आहे. ज्या मी गुरुच्या चरणी समर्पित झालो आहे ते गुरु ज्ञान स्वरूप आहेत. आणि मी आणि गुरु वेगळे नाही, आम्ही दोघही ज्ञान स्वरूप आहोत. मी शिव स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी सर्व ज्ञाता आहे. असा ज्यावेळेस भक्त म्हणतो त्यावेळेस ती माया विद्या तत्वात त्याला म्हणते सगळं. पहिल्या सुरू तर रोज पहिलं उठलं की नवऱ्याला मंत्र राहते, तुम्हाला काहीच कळत नाही. म्हणता की नाही, बोला, म्हणता की नाही, तुम्हाला काहीच कळत नाही. म्हणता की नाही, मनातल्या मनात सांगा. इथं सांगू नका, पण मनातल्या मनात सांगा. तुम्हाला काहीच कळत नाही. सगळं कळत असल्याने बोलता हो. काय पूजा केलो म्हणजे झालं का, जप केलो म्हणजे झालं का, प्रवचन केलो म्हणजे झालं का, सगळं काही तुम्हाला कळतंय वाटलं आहे का? अशी ही माया शक्ती, अशी ही स्वार्थी इच्छा शक्ती त्या जीवाला, सर्वज्ञ असलेल्या शिवाला अल्पज्ञ करते. आणि ह्यालाही खरंच वाटू लागतं मी अल्पज्ञ आहे, गुरु महाराज सर्वज्ञ आहेत, शिव सर्वज्ञ आहे आणि मी जीव आहे, मी अल्पज्ञ आहे, माझ्या ज्ञानाला मर्यादा आहे. या राग कंचुकात येतो कला, विद्या आणि तिसरं राग. हे भक्ती करणारा भक्त पूजा केली की त्याला प्रसन्नता वाटतं. आता मला काहीच मिळवायचं नाही, मी पूर्ण तृप्त आहे, मी गुरुच्या चरणाची मानस पूजा केली आहे, जप केला आहे, पूजा केली आहे, ध्यान केलेलं, आनंदानं भरून जातो. पण माया हाक मारते मागे, उठा, पूजा करून पाठ ऐकून वेळ झाली आहे कामाला जायची, असं करून पोट भरत नाही. आपल्याला नवी गाडी घ्यायची आहे, नवीन बंगला घ्यायचा आहे, ती फलाण्याला किती शेजारचीनं किती रुपयाची साडी आणली आहे, ती साडी आणायची आहे. लग्न झाल्यापासून एक साडी घेऊन माहित आहे का? की पूर्ण तृप्तीच्या आनंदात असलेला शिव या मायेच्या इच्छा शक्तीने, अपरा मायेने पुन्हा जीव भावात येतो. खरंच मी पूर्ण तृप्त कसा असेल? खराय की ग, त्यानं 5 एकर शेत घेतलंय, आपण बी घ्यावं लागतंय. मग हे पैसे पूर्ण गेल्यात, कसं करावं? बघा, तुमच्या बरोबरच नोकरीत आहे, कसं पैसे खाऊन मोठं झाले ती, तुम्ही बी काय तर शिका. म्हणलं की ह्यालाही वाटतंय खरंच पैसे खावं, मग ह्यानं भ्रष्टाचार करायला शिकत. आधी अनोमल स्वतःला देहापुरतं मानला, पुन्हा मायामल ही माझी बायको सांगते म्हणून मला तिचं ऐकलं पाहिजे, पुन्हा कार्मिक मलात गेला आणि हे पाहिजे ते पाहिजे, पूर्ण तृप्त असूनही पाहिजे पाहिजे म्हणून राग कंचुकात बंधनात पडला. चौथ कंचुक आहे नित्य तत्व. गुरुनं सांगितलेलं आहे तू नित्य आहेस, तुला जन्म नाही मरण नाही. जन्म शरीराचा होतो, मृत्यू शरीराचा होतो. तू बालपणाचा साक्षी आहेस, तरुणपण पाहणारा आहेस, वृद्धपण पाहणारा आहेस. बदल होतोय तुझ्या शरीरात होतोय. तू चैतन्य स्वरूप आहेस, तू अपरिवर्तनशील आहेस. हे गुरु सांगतात आणि आम्ही प्रवचनात ऐकतो आणि तिथं मान डोलवतो. पुन्हा घरी आल्यावर, म्हातारा झाल्यावर का कमविणार आहो? कमवा की आत्ताच. म्हातारा झाल्यावर हातपाय चलत्यात का? बसून खायला कसं पुरल? लागा कामाला. की त्यावेळेस गुरुचा बोध विसरतो आणि मी नित्य आहे असं विसरतो आणि काल कंचुकात जीव येतो आणि स्वतःला मरणारा आहे समजतो. पुढं गुरु महाराज सांगतात तू व्यापक आहेस,
सर्वत्र व्यापलेला शिव तूच आहेस आणि सर्व देहामध्ये भरलेला तूच आहेस. तू स्वतंत्र आहेस, तू सर्व व्यापक आहेस. त्यावेळेस आपणही मान डोलवतो, मी सर्व व्यापक आहे. आणि नामचिंतन करत बसतो, स्वतःला विसरून जातो. उठा, असं एका जागी बसून जमल का? शिव शिव म्हणून पोट भरत नाही. उठा. पुन्हा ही अपरा माया आपल्याला त्या नियती तत्वातून खरंच की हो, मी एक देह आहे आणि हे जग वेगळं आहे, मला केल्याशिवाय भाग नाही. ही 5 पंचुकाचे स्वरूप आहेत, ही 5 जीवाचे बंधन आहेत, ही 5 मायेची लेकरं आहेत. ही कथा कुणाची चालू आहे डॉक्टर ताई? ही कथा कुणाची चालू आहे? आपलीच चालू आहे भाऊ. आपली कथा चालू आहे. ही असं आपण या पंचकंचुकात आलो आहोत का? आलो आहोत का? या पंचकंचुकानं आपण बांधले गेलेलो आहोत. हा पाश, हे 5 दोऱ्या आहेत. या दोऱ्यानं आपलं शिव स्वरूप विसरलं आणि आपण स्वतःला जीव मानू लागलो आणि माया मलात फसलो. ही माझी बायको आहे, हे माझे लेकरं आहेत, ह्यांना सुख मिळालं पाहिजे, ह्यांना मला आनंदी ठेवता आलं पाहिजे. मग काय करावं लागल? मला चोरी करावं लागल, मला भ्रष्टाचार करावं लागल. आपण इष्टलिंग गळ्यात आहे, गुरुची आपल्याला दीक्षा झालेली आहे, हे भ्रष्टाचार करताना विसरतो. अण्णा बसवांना एका वचनात म्हणतात, त्यांनी बिचल दरबारात कारकुनाची नोकरी धरली. त्यावेळेस ती बाजूचे अधिकारी भ्रष्टाचार करत होते. अण्णा बसवांना म्हणतात, अरे भूक लागली म्हणून काय रुचकीचे फळ खाणार का? तहान लागली म्हणून तुम्ही विष पिणार का? काम करा आणि आलेल्या पैशामधून भाजी भाकरी घेऊन जावा. ती भाजी भाकरीच इष्टलिंगाला नैवेद्य म्हणून चालते. तुम्ही भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे चालणार नाहीत. असा त्या सहकार्याला अण्णा बसवांनांनी बौद्ध दिला. आम्ही कार्मिक मलात फसतो आणि तिथं पाप होतं आणि ते पाप आमच्या जन्मा मरणाचं कारण होतं. आणि हा झाला आपल्या जीवनातला संकोच. आणि संकोचित झालेले जीव आपण त्रस्त झालो आहोत. भोगिलो आम्ही संसाराचा भोग, आता वाटेत करावा त्याग हो. आता त्याग करा वाटलेला आहे आपल्याला. वाटलं आपण कोट्यावधी रुपये मिळवले, शांती नाही, समाधान नाही. मुलं बाळ झाले, समाधान नाही. सुंदर पत्नी मिळाली, समाधान नाही. सुंदर पती मिळाला, समाधान नाही. शांती कुठं आहे? आपण कुठं आहोत? समाधान कुठं आहे? आपण कुठं आहोत? या संसाराच्या त्रिविध तापानं फोरपळलेले जीव, शांती जिथं आहे ते सद्गुरूचे चरण आहेत. अक्षय सुख जिथं आहे ते सद्गुरूचे चरण आहेत. त्या चरणाजवळ आपण सर्वजण बसलेलो आहोत आणि त्या शांतीचा मार्ग, त्या आनंदाचा मार्ग, त्या सुखाचा मार्ग आणि आपलं विसरलेलं स्वरूप जाणून घ्यायची प्रक्रिया म्हणजे विकास तत्व. हे 5वं तत्व म्हणजे विकास तत्व, जे आपण बसून माऊलीच्या चरणाजवळ बसून हे शिवयोग शास्त्र, आपल्या स्वतःची कथा, आपण शिवस्वरूप असताना स्वतः कसं बंधनात पडलो आणि या बंधनातून मुक्तीसाठी तुम्हाला शुद्ध विद्या व्हायचं आहे, परामाया व्हायचं आहे का अपरामाया व्हायचं आहे? आता घरात सांगा. परामाया व्हायचंय. ओम नमः शिवाय. परामाया. परामाया म्हणून तुम्ही काम करणार का आजपासून? बोला. हो, प्रयत्न करणार. ओम नमः शिवाय. मग आता या ऐकणारे पुरुष म्हणतील, आम्ही कसं करायचं? अरे तुमच्यातली शुद्ध इच्छा म्हणजे परामाया आहे. निस्वार्थ इच्छा म्हणजे परामाया आहे. आणि स्वार्थाची इच्छा, आपल्या भल्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करण्याची इच्छा
म्हणजे अपरामाया आहे. त्या अपरामायेला जर दूर केलो तर तिचे 5 लेकर सोबत येऊन तुम्हाला गंडवणार नाहीत. ही झालं हे अपरामायाचं स्वरूप. आणि ही अपरामाया तिच्या पंचकंचुकानं जीवाला कशी बांधते आणि जीवाला मुक्तीचा मार्ग जर कोणता असेल तर ती शुद्ध विद्या आहे. आणि शुद्ध विद्या जर कोणतं आहे तर त्या सद्गुरूच्या चरणावर स्वतःच समर्पण करणं आहे. आणि गुरु वाक्य धरा ध्यानी अवघी सांडा वाचाळणी. सद्गुरूचे वाक्य, ह्या वाक्यापेक्षा जगात दुसरं काहीच श्रेष्ठ नाही. जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर गुरुचे वाक्य अमृता समान आहेत. तेच तुमचे हे पंचपाश तोडून तुम्हाला मुक्त करणार आहेत, तुम्हाला शुद्ध चैतन्य स्वरूप करणार आहेत, जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जाणार आहेत आणि मृत्यूच्या भीतीपासून तुम्हाला मुक्त करणार आहेत. आणि तुमची इच्छा आणि भीती हे 2 गोष्टी निघाल्या की तुम्ही शिवस्वरूपच आहात. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनवी भोजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.